Hello dear student, welcome to NEET PYQ series त्रिशूल program from Star Classes लातूर. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आज एक नवीन टॉपिक घेऊन आलोय अॅनिमल किंगडम. या PYQ मध्ये तुम्हाला हा फायदा होणार आहे की काही क्वेश्चन जशाला तसे येणार आहेत. दुसरं महत्वाचं लक्षात येईल की या अॅनिमल किंगडम टॉपिकला वेटेज किती आहे. आत्ताच्या काही एक्झाम जर तुम्ही पाहिल्या तर 2 तर हमखास क्वेश्चन या एका एक टॉपिकवर येतात. कधी कधी 4 आताच्या रिसेंट 2 एक्झाम अशा झाल्यात की 4 क्वेश्चन आलेत या एका सिंगल टॉपिकवर. दुसरं महत्वाचं की टॉपिक मधला ईच अँड एव्हरी कंटेंट महत्वाचा आहे हे तुम्हाला PYQ सांगताय. आणि जनरली आपण ज्याला दुर्लक्ष करतो असा पेज नंबर 60 वरचा चार्ट, त्याच्यावर 3 ते 4 क्वेश्चन आहेत. हे तुमच्या डोळ्यासमोर आहे, तुमच्या समोर NCERT पेज नंबर, त्याचा प्रूफ सुद्धा घेऊन आम्ही आलोय. विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित हा प्रोग्राम कंप्लीट करा. NCERT रीडिंग कंटिन्यू ठेवा आणि NCERT एक्झाम्पलर पण पहा, कारण काही PYQ आपण असे पाहणार आहोत ज्याचा आन्सर तुम्हाला एक्झाम्पलर मधून भेटणार आहे. डेफिनेटली हा प्रोग्राम तुमचा स्कोअर बूस्ट करणार आहे. चला तर सुरुवात करूयात आपण टॉपिक अॅनिमल किंगडमला. हा एक क्वेश्चन बघा. क्वेश्चन अतिशय सिंपल आहेत विद्यार्थी मित्रांनो, आणि त्याचे आन्सर तुम्हाला फक्त आणि फक्त NCERT तून मिळणार आहेत. Radial symmetry is not found in adult of the phylum. Coelenterata, yes, radial symmetry आहे. Ctenophora, radial symmetry. Echinodermata, radial symmetry आहे. आणि हेमिकॉर्डेटा कोण आहेत? हे बायलॅटरल सिमेट्री आहे. आन्सर आपलं हेमिकॉर्डेटा असेल. पेज नंबर 47 वरचा हा पॅराग्राफ आहे. ओके, इथे तुम्हाला सिमेट्रीच्या बेसिसवर क्लासिफिकेशन दिलंय. त्यांनी काय म्हणलंय? रॅडियल सिमेट्री, सिलेंट्रे, टिनोफोर्स अँड इकायनोडर्म्स अडल्ट, त्यांच्याकडे ह्या टाइपचं सिमेट्री आहे. विद्यार्थी मित्रांनो, सिंपल क्वेश्चन ज्याचा आन्सर तुम्हाला सिंपली NCERT तून भेटेल असा हा क्वेश्चन. बघा, आपण आलोय पेज नंबर 60 वरच्या चार्टवर. जनरली आपण या चार्टला दुर्लक्ष करतो. कन्सिडर द फॉलोइंग फीचर्स. एक फीचर्स आपल्याला कन्सिडर करायचे. ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, bilateral symmetry, true coelomate with the segmentation of body. Select the correct option of the animal group possess all the above characteristics. आता बघा, ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, बायलॅटरल सिमेट्री, ट्रू सिलोमेट विथ सेगमेंटेशन. सेगमेंटेशन कोणाकडे आहे? सेगमेंटेशन आहे ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा. बघा, याच्यामध्ये ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा अँड कॉर्डेटा असा जर ऑप्शन असेल, ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा अँड कॉर्डेटा. हे बघा, ॲनेलिडा सेगमेंटेशन प्रेझेंट आहे. सेगमेंटेशन महत्वाचे, बाकी सगळे तर ट्रू सिलोमेट आहेत ॲनेलिडाच्या पुढचे. म्हणून महत्वाचा क्रायटेरिया सेगमेंटेशन. सेगमेंटेशन कोणाकडे? ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा अँड कॉर्डेटा. आन्सर सेकंड यातलं करेक्ट आन्सर असेल. हा चार्ट रेफर करा. मी तुम्हाला सांगतो, या चार्टवर याच्या अगोदर कमीत कमी 3 ते 4 वेळेला क्वेश्चन आलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. Which of the following animals are true coelomate with bilateral symmetry? परत पेज नंबर 60 च्या चार्ट वर आलो आपण. ॲनेलिडा, bilateral symmetry आणि ट्रू सिलोमेट. इकायनोडर्म्स याच्यामध्ये सिमेट्री आहे, रॅडियल सिमेट्री, ट्रू सिलोमेट आहेत. आस्की एलिमेंथिस सुडो सिलोमेट आहेत आणि प्लाटी एलिमेंथिस असिलोमेट आहेत. सो आपलं करेक्ट आन्सर असेल ॲनेलिड्स. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच वन ऑफ द फॉलोइंग काइंड्स ऑफ एनिमल्स आर ट्रिप्लोब्लास्टिक? आता पेज नंबर तुम्हाला 47 वर हे NCERT चं कंटेंट पाहायला मिळेल. फ्लॅटवर्म्स, यस, प्लाटी एलिमेंथिस ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. स्पंजेस, कोरल्स, टिनोफोर्स हे काही ट्रिप्लोब्लास्टिक असणार नाहीत. म्हणून बघा, एक्टोडम आणि एंडोडमच्या मध्ये मिसोडम लेअर असलेले ट्रिप्लोब्लास्टिक. एक्झाम्पल प्लाटी हेल्मिन्थिस टू कॉर्डेट्स. इथे कोण आहेत? प्लाटी हेल्मिन्थिस. अगदी सिंपल क्वेश्चन कधी कधी या टॉपिक मधून येतात. हमखास मार्क देणारा तुम्हाला हा टॉपिक आहे अॅनिमल किंगडम. Which one of the following? Next question. Which one of the following statement about the certain given animals is correct? Roundworm, Aschelminthes are pseudocoelomate. Yes, correct आहे. Mollusca are acoelomate. Mollusca हे सिलोमेट आहेत. Insect are pseudocoelomate. Insect arthropoda true coelomate आहेत. आणि flatworm are coelomate. बाकीचे सगळे इनकरेक्ट आहेत. फक्त यातलं फर्स्ट करेक्ट आहे. याचा तुम्हाला रेफरन्स भेटेल पेज नंबर 48 वर. इकडे आपण पाहतो सिलोमेट, असिलोमेट कोण आहेत. राईट, राउंडवर्म सुडोसिलोमेट्स आहेत बघा. ओके, हे बघा, सुडोसिलोमेट्स. एक्झाम्पल आस्की हेल्मिन्थिस. ओके, सॉरी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. काही क्वेश्चन एकदम स्ट्रेट फॉरवर्ड, पण काही क्वेश्चन मात्र तुम्हाला डेफिनेटली विचार करायला लावणारे आहेत. विच वन ऑफ द फॉलोइंग, आणि महत्वाचं, या टॉपिक मध्ये एक्झाम्पल विचारले जातात आणि पेअरिंग जास्त प्रमाणात विचारले जातात. एक्झाम्पल मात्र तुमचे पाठ असले पाहिजे. ट्रिक्स वापरा, लिहून पाठ करा, काही करा, एनी हाऊ एक्झाम्पल पाठ आहेत. डेफिनेटली या टॉपिक वर तुमची कमांड असेल. नेक्स्ट क्वेश्चन. विच वन ऑफ द फॉलोइंग ग्रुप ऑफ एनिमल इज बायलॅटरली सिमेट्रिकल अँड ट्रिप्लोब्लास्टिक?
अस्की बायलॅटरली सिमेट्रिकल आहे, ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. पण पहिलेच आन्सर बरोबर सापडलं म्हणून आपण लगेच राऊंड करणार नाहीत, आपण पुढचे पण पडताळून पाहणार आहेत. टिनोफोर्स रेडियल सिमेट्री. स्पंजस स्पंजस मध्ये सिमेट्री व्हेरियस आहे, मोस्टली हा सिमेट्रिकल आहे. सिलेंट्रेट सिमेट्री आहे रेडियल सिमेट्री. सो करेक्ट आन्सर एक आपल्याला सापडेल. पेज नंबर 52 वर काय म्हटलं बघा, आस्की हेल्मिंथिस. ओके, आस्की हेल्मिंथिस कोण आहे? बायलॅटरली सिमेट्रिकल ट्रिप्लोब्लास्टिक. काय विचारलंय? बायलॅटरली सिमेट्रिकल ट्रिप्लोब्लास्टिक कोण आहे? हे आस्की हेल्मिंथिस. एकदम सिंपल. पेज नंबर 49 वरचा चार्ट सुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला या टॉपिक मध्ये मॅक्झिमम तयारी करायची असेल, पेज नंबर 60 वरचा चार्ट जशाला तसा लिहून काढा. पेज नंबर 49 वरचा चार्ट सुद्धा जशाला तसा तुम्ही लिहून काढू शकता. नेक्स्ट, मेटामेरिक सेगमेंटेशन इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ. मी परत सांगतो, सेगमेंटेड अनसेगमेंटेड असं जर आपण दोन पार्ट केले तर सेगमेंटेड अॅनिमल 3च आहेत. शेवटचा पेज नंबर 60 वरच्या चार्ट मध्येच फक्त हे इन्फॉर्मेशन आहे. आणि सेगमेंटेड कोण? अॅनेलिडा, आर्थ्रोपोडा, कॉर्डेटा. ओके, मग बघा आपल्याला ऑप्शन जर सापडलं अॅनेलिडा, आर्थ्रोपोडा, दिस इज मोर करेक्ट. मोलुस्का, कॉर्डेटा, याच्यात कॉर्डेटा सेगमेंटेड आहे, मोलुस्का नाही आहे. प्लॅटीहेल्मिंथिस, आर्थ्रोपोडा, आर्थ्रोपोडा प्लॅटीहेल्मिंथिस नाही. इकायनोडर्मेटा, अॅनेलिडा, अॅनेलिडा इकायनोडर्मेटा नाहीये. दोन्ही आहेत असा एकच ऑप्शन करेक्ट आहे, दॅट इज अॅनेलिडा अँड आर्थ्रोपोडा. पेज नंबर 60 वर तुम्हाला त्याचा आन्सर भेटून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन, द अॅनिमल विथ द बायलॅटरल सिमेट्री इन यंग स्टेज अँड रॅडियल पेंटामिरस सिमेट्री इन द अडल्ट. जनरली स्टारफिश. तुमच्या पुस्तकात 2 डायग्राम दिलेत बघा, ब्रिटल स्टार आणि स्टारफिश. ओके, असं क्वेश्चन त्यांनी विचारलंय. हे सिम्पली इकायनोडर्म आहेत. इकायनोडर्म काय म्हणते बघा, इकायनोडर्म्स पेज नंबर 54 वर आपल्याला याचा रेफरन्स भेटेल. The adult echinoderms are radially symmetrical but larvae are bilaterally symmetrical. क्वेश्चन तोच विचारला. Animals with bilateral symmetry म्हणजे कोण? Adult in young stage and radial symmetry in the adult stage. ओके, असं त्यांनी विचारलंय. ओके, क्वेश्चन सिंपल, आन्सर एकदम स्ट्रेट फॉरवर्ड. आन्सर इकायनोडर्मेटा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, which one of the following animal have scattered cells with tissue grade of organization? टिश्यू ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. स्पंजस सेल्युलर ऑर्गनायझेशन आहे. पेज नंबर 60 वरच्या चार्ट मध्ये सुद्धा तुम्हाला आन्सर भेटेल. लिव्हर फ्लुक ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे. अस्कॅरिस ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे. हायड्रा निडारिया आहे. हायड्रा कोण आहे? निडारिया. आणि या निडारियामध्ये टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आपल्याला सापडेल. ओके, इकडे बघा पेज नंबर 46 वर इकडे आपल्याला याचा रेफरन्स भेटेल. इन सिलेंट्रेट the arrangement of cells is more complex. Here cells performing the same function are arranged into tissue. Coelenterate म्हणजे तुम्हाला यातला एक सिलेंट्रेट शोधायचा आहे. सिलेंट्रेट कोण आहे? सिम्पली हायड्रा. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन, याच्यात काहीच वेगळं नाहीये. सिलोम इज फाउंड इन बिटवीन. सिलोम पेज नंबर 48 वर आपल्याला सिलोमचं डेफिनेशन दिले. पहिलेच लाईन काय म्हणते? प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ कॅव्हिटी बिटवीन द बॉडी वॉल अँड गट वॉल. बॉडी वॉल अँड गट वॉल. बॉडी वॉल म्हणजे काय? तर बॉडी वॉल म्हणजे बॉडी वॉल एक्सटर्नली तयार झालं एक्टोडर्म पासून, अँड गट वॉल दॅट इज फॉर्म्ड बाय एंडोडर्म. मग आता बॉडी वॉल आणि एक्टोडर्म हे इनकरेक्ट असणार. ओके, एक्टोडर्म आणि एंडोडर्म, दिस इज मोर करेक्ट. ओके, सो दिस इज मोर करेक्ट. एक्टोडर्म आणि एंडोडर्म. थोडस कन्फ्युजिंग क्वेश्चन दिला बरं का. डायरेक्टली बॉडी वॉल आणि गट वॉल नाही म्हणलं. बॉडी वॉल कशापासून तयार झालाय? एक्टोडर्म. गट वॉल कशापासून तयार झालाय? एंडोडर्म. दोन्हीच्या मध्ये कॅव्हिटी आहे. मिसोडर्म अँड बॉडी वॉल नाहीये, कन्फ्युज होऊ नका. परत मिसोडर्म आणि एक्टोडर्म सुद्धा नाहीये. एक्टोडर्म आणि एंडोडर्म मध्ये ही कॅव्हिटी, अँड दॅट कॅव्हिटी इज लाइन्ड बाय मिसोडर्म. सो आन्सर सेकंड इज करेक्ट. ओके, क्वेश्चन 10 महत्वाचा क्वेश्चन आहे, थोडस कन्फ्युज होऊ शकता तुम्ही. ओके, आन्सर सेकंड दॅट इज मोर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मेटाजेनेसिस रेफर्स टू. मेटाजेनेसिस म्हणजे काय? तर पेज नंबर 50 वर आपल्याला पाहायला मिळेल. Those Cnidarian which exist in both the forms exhibit alternation of generation, that is metagenesis. आता इथे अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणजे काय? तर पुस्तक काय म्हणतं? पॉलिप प्रोड्यूस मेडुसे असेक्शुअली अँड मेडुसे प्रोड्युसेस पॉलिप सेक्शुअली. इथे कुठलं जनरेशन अल्टर होत आहे? तर इथे जनरेशन अल्टर होत आहे असेक्शुअल अँड सेक्शुअल. सो दिस इज द alternation of generation between asexual and sexual phases of an organism, and this occurs in ovalia. So answer last one is correct. Occurrence of drastic change in the form, that is metamorphosis. Presence of segmented body and
पार्थेनोजेनेटिक मोड ऑफ रिप्रोडक्शन, याला नाही म्हणणार आपण मेटाजेनेसिस. प्रेझेन्स ऑफ डिफरंट मॉर्फिफॉर्म दॅट इज कॉल्ड एज पॉलीमॉर्फिझम. सो करेक्ट आन्सर लास्ट दॅट इज डी. याचा रेफरन्स भेटेल तुम्हाला पेज नंबर 50 वर. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन बघा. The unique mammalian characteristics are, unique mammalian जे characteristics फक्त आणि फक्त mammal कडे आहेत बघा, hairs, पिन्ना and indirect development. indirect development दुसऱ्याकडे पण आहे. पिन्ना मोनोकॉन्डायलॅटिक स्कल, आपलं स्कल हे ह्युमनचं डायकॉन्डायलॅटिक आहे, सो हा ऑप्शन पण बरोबर नाही. हेअर्स टिम्पॅनिक मेम्ब्रेन, टिम्पॅनिक मेम्ब्रेन तर अँफिबिया रेप्टिलियाला पण आहे. लास्ट ऑप्शन बघा, हेअर्स, पिन्ना, पिन्ना दॅट इज एक्सटर्नल हेअर अँड मॅमरी ग्लँड. Yes, these are the unique feature which occur only in mammals. पेज नंबर 59 आणि 60 वर आपल्याला याचा रेफरन्स भेटेल. ओके, इकडे बघा काय लिहिलंय. The skin of mammals is unique, possessing hair, external ears or pinna. Sorry, and the most unique mammalian characteristic is presence of milk producing gland, that is mammary gland. Okay, सिंपल क्वेश्चन, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन, आन्सर तुम्हाला डायरेक्ट एनसीईआरटीतून भेटेल. नाउ नेक्स्ट स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आहे हा. सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट विथ रेफरन्स टू कॉर्डेट्स. कॉर्डेट्सच्या रिलेटेड आता आपल्या पुस्तकामध्ये बघा कॉर्डेट्स काय म्हणले. प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड, प्रेझेन्स ऑफ हॅलो डॉर्सल नर्व्ह कॉर्ड, पेयर्ड फारेंजियल गिल स्लिट्स, असे कॉर्डेट्स. हे कॉर्डेट्स बायलॅटरली सिमेट्रिकल, ट्रिप्लोब्लास्टिक, सिलोमेट, ऑर्गन सिस्टीम, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, क्लोज्ड सर्क्युलेशन आहे त्यांच्यामध्ये. हा पॅरा पेज नंबर 55 वर आपल्याला इन्फॉर्मेशन देतो कॉर्डेट्सची. आता त्यांनी काय म्हणले, प्रेझेन्स ऑफ मिड डॉर्सल सॉलिड अँड डबल नर्व्ह कॉर्ड. सॉलिड आहे, सॉलिड आहे का नाही, हा हॅलो आहे. आणि विशेष म्हणजे डबल आहे का नाही, सिंगल आहे कॉर्डेट मध्ये. सो दिस इज इनकरेक्ट. प्रेझेन्स ऑफ क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम, बघा इथं म्हटलं क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम. यस, बी करेक्ट स्टेटमेंट आहे. Presence of paired pharyngeal gill slit. Yes, paired pharyngeal gill slit बोल्ड अक्षरात लिहिलंय एनसीईआरटी मध्ये. नेक्स्ट, प्रेझेन्स ऑफ डॉर्सल हार्ट. हार्ट हे वेंट्रल साइडला असतं, आपलं हार्ट रेट्रोस्टर्नल आहे. सो दिस इज अगेन इनकरेक्ट. ट्रिप्लोब्लास्टिक सुडोसिलोमेट अॅनिमल. सुडोसिलोमेट आहेत का आपण सिलोमेट आहेत. म्हणजे आपल्याला प्रेझेन्स ऑफ क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम अँड प्रेझेन्स ऑफ पेयर्ड pharyngeal gill slits. ओके, हे पाहायला मिळालं. सो आन्सर हे आहे बी अँड सी ओनली. प्रेझेन्स ऑफ डॉर्सल हार्ट नाही, ट्रिप्लोब्लास्टिक सुडोसिलोमेट नाही, प्रेझेन्स ऑफ सॉलिड नाही, आपला हॅलोड नर्वस सिस्टीम आहे. सो हे दोनच यातले करेक्ट ऑप्शन आहेत. डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन एनसीईआरटीतून तुम्हाला याचा आन्सर भेटून जाईल. एक्झोस्केलेटन ऑफ आर्थ्रोपोड इज कंपोज्ड ऑफ. आता बघा पेज नंबर 53 इव्हन पेज नंबर 60 वरचा चार्ट, या दोन्हीकडे तुम्हाला हे कॉमन इन्फॉर्मेशन भेटून जाईल. दिस इज द लार्जेस्ट फायलम ऑफ अॅनिमेलिया विच इन्क्लूड इन्सेक्ट. आणि महत्वाचं त्यांनी काय म्हणलंय, द बॉडी ऑफ आर्थ्रोपोड इज कवर्ड बाय कायटिनस एक्झोस्केलेटन. इव्हन पेज नंबर 60 वरच्या चार्ट मध्ये जरी तुम्ही पाहिलं तर शेवटच्या कॉलम मध्ये दोन महत्वाचे कॅरेक्टरिस्टिक दिलेत. आर्थ्रोपोड कुणाला म्हणायचं, नंबर 1 जॉइंटेड अपेंडेजेस, नंबर 2 कायटिनस एक्झोस्केलेटन. ओके, मग कायटिनस एक्झोस्केलेटन, एक्झोस्केलेटन आर्थ्रोपोडाचा कशाने तयार झाला, कायटिन. आन्सर सी त्यातलं मोर करेक्ट. नेक्स्ट, which of the following animal digestive tract has additional chamber like crop and gizzard. पेज नंबर 58 वर जिकडे आपल्याला बर्ड्स इन्फॉर्मेशन दिले बघा, त्यांनी काय म्हणले बर्ड्सच्या बाबतीमध्ये, द डायजेस्टिव्ह ट्रॅक ऑफ द बर्ड्स हॅज ऍडिशनल चेंबर क्रॉप अँड गिझार्ड. ऍक्च्युली असं का असतं माहितीये का, बर्ड्सला बीक आहे, जॉज आर मॉडिफाईड इनटू बीक, चोच आहे पण त्याला दात नाहीये. दात नाही आहेत म्हणून फूडचं कम्प्लीट ग्राइंडिंग माउथ मध्ये होत नाही. त्याला जे काही फूड भेटतं ते भराभरा खाऊन घेतात आणि मग ते फूड स्टोअर करायला एक चेंबर लागतं क्रॉप, आणि त्याचं ग्राइंडिंग होणार डायजेस्टिव्ह ट्रॅक मध्ये, त्याला लागतं गिझार्ड. क्रॉप आणि गिझार्ड कोणाला आहेत, सगळे बर्ड्सला आहेत. ओके, कॉर्वस, कोलंबा, चॅमिलियन, चॅमिलियन रेप्टाइल आहे बरं का, हे दोन बर्ड्स आहेत. बुफो, बुफो अँफिबियन आहे. कटला तर फिश आहे. मग शेवटचा ऑप्शन बघा, पाओ. यस, पाओ. पाओ कोण आहे, मोर आहे. ओके, सिटॅक्युला पॅरेट आहे आणि कॉर्वस क्रो कावळा आहे. हे तीनही बर्ड्स आहेत. ऑप्शन डी दॅट इज मोर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अगेन आपल्याला हे असर्शन आणि रिझन या टाइप मध्ये दिलेला क्वेश्चन आहे. असर्शन त्यांनी असं दिलंय, ऑल वर्टिब्रेट्स आर कॉर्डेट. यस, ऑल वर्टिब्रेट कॉर्डेट आहेत का,
यस, सगळे वर्टिब्रेट कॉर्डेट आहेत, कारण वर्टिब्रेटला एम्ब्रियॉनिक स्टेज मध्ये काय असतो, नोटोकॉर्ड असतो. ऑल वर्टिब्रेट्स आर कॉर्डेट बट ऑल कॉर्डेट्स आर नॉट वर्टिब्रेट. काही वर्टिब्रेट आहेत युरोकॉर्डेट आहेत, सिफॅलोकॉर्डेट आहेत. काही कॉर्डेट युरोकॉर्डेट सिफॅलोकॉर्डेट आहेत, पण ते वर्टिब्रेट आहेत का, नाही. सो असर्शन करेक्ट आहे. ऑल वर्टिब्रेट्स आर कॉर्डेट बट ऑल कॉर्डेट्स आर नॉट वर्टिब्रेट. रिझन त्यांनी असं दिलंय, नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड बाय वर्टिब्रल कॉलम इन अडल्ट वर्टिब्रेट. यस, बरोबर आहे. ओके, फक्त नोटोकॉर्डचा वर्टिब्रल कॉलम कोणामध्ये झाला, हा वर्टिब्रेट मध्ये झाला. युरोकॉर्डेट सिफॅलोकॉर्डेट यांच्याकडे नोटोकॉर्ड आहे, पण त्याचा वर्टिब्रल कॉलम रिप्लेसमेंट झाले का, नाही. सो असर्शन करेक्ट, रिझन करेक्ट, करेक्ट एक्सप्लेनेशन सुद्धा. गॉट इट. मला काय म्हणायचंय आता बघा, पहिला असर्शन काय म्हणलं, ऑल वर्टिब्रेट्स आर कॉर्डेट. वर्टिब्रेट हे कॉर्डेट आहेत, करेक्ट आहे, कारण वर्टिब्रेट मध्ये एम्ब्रियॉनिक स्टेजला नोटोकॉर्ड आहे. कॉर्डेट कोणाला म्हणतो आपण, प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड ऍट एनी स्टेज ऑफ लाईफ. मग वर्टिब्रेट मध्ये नोटोकॉर्ड आहे का, यस, वर्टिब्रेट मध्ये नोटोकॉर्ड आहे त्याच्या एम्ब्रियॉनिक लाईफ मध्ये, बरोबर. असर्शन करेक्ट आहे. रिझन काय सांगितलं त्यांनी, नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड बाय वर्टिब्रल कॉलम इन अडल्ट वर्टिब्रेट. यस, नोटोकॉर्डचा वर्टिब्रल कॉलम झाला अडल्ट मध्ये, म्हणून आपण असं म्हणतो की वर्टिब्रेट हे कॉर्डेट आहेत. असर्शन करेक्ट आहे, रिझन सुद्धा करेक्ट आहे, करेक्ट एक्सप्लेनेशन आहे. नेक्स्ट बघा, मॅच द फॉलोइंग. फायसेलिया. फायसेलिया कोण आहे, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर. ओके, फायसेलिया आहे पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर. आणि महत्वाचं, तुम्ही जर एकच मॅचिंग केलं, अनसायलोस्टोमा दॅट इज हुकवर्म. अनसायलोस्टोमा हुकवर्म पेज नंबर 52 वर आपल्याला पाहायला मिळेल. एवढं जर एक मॅच केलं, ओके, आर अनसायलोस्टोमा हुकवर्म, आर चा आहे 4. यस, तुम्हाला आन्सर भेटून जाईल हे. ओके, फायसेलिया पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर आहे. लिम्युलस दॅट इज लिव्हिंग फॉसिल आहे. अनसायलोस्टोमा हुकवर्म आहे. आणि पिंटाडा पर्ल ऑयस्टर आहे. मी तुम्हाला याच्या अगोदरच सांगितलं एक्झाम्पल, आणि हे एक्झाम्पल तुम्हाला डेफिनेटली विचारले जातात मॅच द पेअरच्या फॉर्म मध्ये. या टॉपिक वर हा क्वेश्चनचा फॉर्मॅट खूप कॉमन आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग ऑर्गॅनिझम बिअर हॉलो अँड न्यूमॅटिक लॉंग बोन्स. पेज नंबर 58 वर आपल्याला बर्ड्सचं इन्फॉर्मेशन दिलंय. आणि त्यांनी काय म्हणलं बघा, बर्ड्सच्या इन्फॉर्मेशन मध्ये त्यांनी असं म्हणलंय, एंडोस्केलेटन इज फुल्ली ऑसिफाइड दॅट इज बोनी अँड लॉंग बोन्स आर हॉलो विथ एअर कॅव्हिटी दॅट इज न्यूमॅटिक. सो न्यूमॅटिक बोन्स आर प्रेझेंट इन बर्ड्स. मग आपल्याला काय करायचं, यातलं बर्ड्स कोण आहे ते बघायचे. ऑर्निथोरिंकस एग लेइंग मॅमल आहे. निओफ्रन दॅट इज वल्चर, हा बर्ड आहे. हेमिडॅक्टायलस, हेमिडॅक्टायलस कोण आहे, लेझार्ड आहे, बरोबर, रेप्टाइल आहे. आणि मॅक्रोपस कांगारू मॅमल आहे. मग ह्या सगळ्यामध्ये बर्ड एकच आहे, निओफ्रन दॅट इज वल्चर. आणि हे आपला आन्सर आहे, राईट. सॉरी, बघा पेज नंबर 60 वरचा चार्ट परत आला. स्टेटमेंट दिले, मेटाजेनेसिस इज ऑब्झर्व्ड इन हेल्मेंथिस. मेटाजेनेसिस आपल्याला कुठं पाहायला मिळालं, निडारियामध्ये. इनकरेक्ट आहे. इकायनोडर्म्स आर ट्रिप्लोब्लास्टिक अँड सिलोमेट अॅनिमल. करेक्ट आहे. ओके, राउंडवर्म्स हॅव ऑर्गन सिस्टम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. करेक्ट आहे. कॉम्प्लेट्स प्रेझेंट इन टिनोफोर्स हेल्प्स इन डायजेशन. इनकरेक्ट आहे. कॉम्प्लेट्स प्रेझेंट इन टिनोफोर्स इथपर्यंत करेक्ट आहे, पण त्या कॉम्प्लेट्स कशासाठी आहेत, लोकोमोशन साठी आहेत, सिलिया लोकोमोशन साठी आहेत. ओके, and water vascular system is characteristics of echinoderm. आपल्याला 3 करेक्ट पाहायला मिळाले बघा. बी, echinoderms are triploblastic and coelomate. करेक्ट आहे. roundworms. सी, roundworms have organ system level of body organization. करेक्ट आहे. water vascular system is characteristics of echinoderm. हे करेक्ट आहे. बी सी ई आर करेक्ट. ओके, पेज नंबर 60 वर तुम्हाला रेफरन्स भेटून जाईल. परत एकदा PYQ सॉल्व्ह करा विद्यार्थी मित्रांनो, याच्याने तुमचा कॉन्फिडन्स डेफिनेटली बूस्ट होणार आहे. नेक्स्ट बघा, मॅच द फॉलोइंग लिस्ट. मेटामेरिझम. मेटामेरिझम कोणामध्ये, अनिलिडा. कॅनल सिस्टीम, वॉटर कॅनल सिस्टीम दॅट इज वॉटर ट्रान्सपोर्ट सिस्टीम. कुणाचं स्पेशल फीचर आहे, पोरिफेरा. ओके, कॅनल सिस्टीम दॅट इज पोरिफेरा. कॉम्प्लेट्स, कॉम्प्लेट्स कुणाकडे आहेत, टिनोफोरा. आणि निडोब्लास्ट कुणाकडे आहेत, निडारिया म्हणजे सिलेंट्रेटा. सिम्पली हे मॅच द पेअर करायचे तुम्हाला. याचा आन्सर सुद्धा तुम्हाला पेज नंबर 60च्या चार्ट मध्ये भेटून जाईल. नेक्स्ट, बायलॅटरली सिमेट्रिकल अँड सिलोमेट अॅनिमल्स आर एक्झाम्पल विचारलंय त्यांनी. बायलॅटरली सिमेट्रिकल अँड असिलोमेट अॅनिमल्स आर एक्झाम्प्लिफाईड बाय. आता कोण आहेत बघा, बायलॅटरली सिमेट्रिकल आणि असिलोमेट. ओके,
प्लाटीहेल्मिन्थिस. प्लाटीहेल्मिन्थिस पेज नंबर 51 वर आपल्याला याचा रेफरन्स भेटून जाईल. 51 वर त्यांनी असं म्हटलंय, फ्लॅटवर्म्स आर बायलॅटरली सिमेट्रिकल ट्रिप्लोब्लास्टिक अँड आर्सिलोमेट. सिंपल क्वेश्चन, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन, जास्त काही विचार करायची गरज नाही तुम्हाला. नाव नेक्स्ट, आता या क्वेश्चन मध्ये थोडस एक वेगळं इन्फॉर्मेशन आले बघा. हा क्वेश्चन बघा, मॅच द कॉलम अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. 6 to 15 पेअर्स ऑफ गिल स्लिट सायक्लोस्टोमॅटा आहेत, राईट. हे सायक्लोस्टोम्स आले बघा. एचा आन्सर सेकंड, इथूच तुम्हाला आन्सर भेटून जाईल. पण पुढे जाऊयात आपण. हिट्रो सर्कल कॉडल फिन. आता हा जो काही क्वेश्चन तुम्हाला विचारलाय, ओके, 2020 ला, हिटरो सर्कल कॉडल फिन कुठेही पुस्तकात इन्फॉर्मेशन नाही, हे इन्फॉर्मेशन डायग्राम मध्ये. हिटरो सर्कल कॉडल फिन दॅट इज अ सिमेट्रिकल कॉडल फिन. हिटरो सर्कल कॉडल फिन कुणाचा आहे? कॉन्ड्रिचथाइस. बी च 3 ला मॅचिंग होत आहे बघा. एअर ब्लॅडर ऑस्टिचथाइस मध्ये, बोनी फिश मध्ये एअर ब्लॅडर सी कुणाकडे आहे? सी च 4 सी मॅचिंग होत आहे बघा. ऑस्टिचथाइस. आणि पॉइझन स्टिंग, पॉइझन स्टिंग कुणाकडे असणार? ट्रायगॉन दॅट इज स्टिंगरे. याच्या पुढच्या पेजवर तुम्हाला स्टिंगरेचं सुद्धा नाव भेटेल. एकदम सिंपल. पहिलं जरी तुम्ही मॅच केलात तर तुम्हाला आन्सर भेटून जाईल. असा हा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. नेक्स्ट, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू. स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आलाय कोणासाठी? कॉर्डेटासाठी, राईट. इन युरोकॉर्डेटा नोटोकॉर्ड एक्सटेंड फ्रॉम हेड टू टेल अँड इज प्रेझेंट थ्रू आउट देअर लाईफ. येस, बघा पेज नंबर 55 वर असं म्हटलंय, इन युरोकॉर्डेटा नोटोकॉर्ड इज प्रेझेंट ओनली इन लार्वल स्टेज. आता हे काय म्हणते? युरोकॉर्डेटा नोटोकॉर्ड एक्सटेंड फ्रॉम हेड, ऍक्च्युली त्याच्या टेल मध्ये फक्त, ओके. आणि हा परसिस्टंट थ्रू आउट द लाईफ तर नाहीच आहे. इन व्हर्टिब्रेटा नोटोकॉर्ड इज प्रेझेंट ड्युरिंग द एम्ब्रियॉनिक पिरियड ओनली. एम्ब्रियॉनिक पिरियड मध्ये आहे, बरोबर. आणि नंतर काय होतं त्याचं रिप्लेसमेंट. पण काही ठिकाणी तो परसिस्टंट आहे, ओके. मेजॉरिटी व्हर्टिब्रेटाचा जर आपण विचार केला तर नोटोकॉर्ड कुठं आहे? एम्ब्रियॉनिक स्टेज मध्येच आहे. सेंट्रल नर्वस सिस्टीम इज डॉर्सल अँड हॅलो. यस, कॉर्डेट मध्ये नर्वस सिस्टीम डॉर्सल साइडला आहे आणि हॅलो आहे, करेक्ट आहे. हे कॉर्डेटा इज डिवायडेड इंटू 3 सब फायला. हेमी कॉर्डेटा, ट्युनिकेटा अँड सेफॅलोकॉर्डेटा. नाही, कॉर्डेटाचं डिव्हिजन काय? युरोकॉर्डेटा, त्याला दुसरं नाव आहे ट्युनिकेटा, सिफॅलोकॉर्डेटा आणि तिसरे आहेत व्हर्टिब्रेटा, बरोबर. म्हणजे बघा आता इथे काय आपल्याला करेक्ट भेटलं. इन व्हर्टिब्रेटा नोटोकॉर्ड इज प्रेझेंट ड्युरिंग द एम्ब्रियॉनिक पिरियड आणि सेंट्रल नर्वस सिस्टीम इज डॉर्सल अँड हॅलो. बी अँड सी एवढे करेक्ट आहेत, बाकीचे इनकरेक्ट आहेत, ओके. आन्सर तुम्हाला भेटून जाईल पेज नंबर 55 वर. नेक्स्ट बघा, मॅच द फॉलोइंग कॉलम अँड सिलेक्ट द ऑप्शन. ग्रेगॅरियस पेस्ट. आर्थोपोडाचे जिकडे आपण एक्झाम्पल पाहिले ना पेज नंबर 55 वर, ग्रेगॅरियस पेस्ट दिले त्यांनी लोक्युस्टा. आता हा पॉलिफॅगस आला शब्द, पण तुम्ही सोडून द्या. एवढं जरी मॅचिंग केलं तुम्ही, ग्रेगॅरियस पेस्ट लोक्युस्टा, ओके. ग्रेगॅरियस पेस्ट लोक्युस्टा, तुम्हाला आन्सर भेटून जाईल बी. बाकी तुम्हाला काही करायची गरज नाही. तरी पण बघा, अडल्ट विथ द रॅडियल सिमेट्री अँड लार्वा विथ द बायलॅटरल सिमेट्री. अडल्टची रॅडियल सिमेट्री, लार्वाची बायलॅटरल सिमेट्री, असं कोणामध्ये असतं? एकायनोडम, अस्टेरिया, स्टारफिश, ओके. बुक लंग्स कोणाकडे आहेत? तर बुक लंग्स हे आहेत बघा स्कॉर्पिओन कडे, ओके. बुक लंग्स हे स्कॉर्पिओन कडे आहेत. आणि बायोलुमिनन्स टिनोप्लाना कोण आहे? हा टिनोफोर आहे. बऱ्यापैकी वेळेला मॅच द कॉलम विचारतात आणि खूप सारा डाटा एकाच क्वेश्चन मध्ये कसं कव्हर होईल असं तुम्हाला ह्या पीवायक्यू मध्ये क्वेश्चन्स पाहायला मिळतील डेफिनेटली. विच वन ऑफ द फॉलोइंग फीचर इज नॉट. नेक्स्ट क्वेश्चन बघा, which of the following feature is not present in phylum Arthropoda. Parapodia, jointed appendages आर्थ्रोपोडाचं कॅरेक्टरिस्टिक आहे. कायटिनस एक्झोस्केलिटन आहे आणि मेटामेरिक सेगमेंटेशन आहे. पेज नंबर 60 वरच्या चार्ट मध्ये तुम्हाला BCD तीनही फीचर पाहायला मिळतील. पण पॅरापोडिया हे अनेलिडा मध्ये, त्यातल्या त्यात अक्वॅटिक अनेलिडा लाईक नेरिस. सो आन्सर आपलं एक असेल, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, which of the following characteristics is not shared by birds and mammal. दोन्हीकडे कुठलं कॉमन कॅरेक्टर नाही आहे. मॅमल मेजॉरिटी व्हिव्हिपॅरस आहेत आणि बघा बर्ड्स मध्ये काय म्हणलं? फर्टिलायझेशन इंटरनल अँड दे आर ओव्हिपॅरस, ओके. सो पहिल्याच ऑप्शन मध्ये तुम्हाला आन्सर भेटून गेलं व्हिव्हिपॅरिटी. इट इज नॉट शेअर्ड बाय बर्ड्स अँड मॅमल्स. तरी पण पुढचे ऑप्शन वाचूयात आपण.
वॉर्म ब्लडेड नेचर, दोन्ही वॉर्म ब्लडेड आहेत, हे कॉमन कॅरेक्टर शेअर केले जाते. आपल्याला विचारलंय विच ऑफ द फॉलोइंग इज कॅरेक्टरिस्टिक्स इज नॉट शेअर्ड बाय बर्ड्स अँड मॅमल्स. नेक्स्ट ऑसिफाईड एंडोस्केलेटन, दोन्हीमध्ये बोन्स आहेत, आणि ब्रीदिंग युजिंग लंग्स, पल्मोनरी ब्रीदिंग दोन्हीच आहे. BCD दोन्हीचे कॉमन कॅरेक्टर आहेत. कॉमन कॅरेक्टर शेअर होत नाही असं एकच आहे, VB पॅरिटी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स दॅट हेमिकॉर्डेट शेअर विथ द कॉर्डेट. विद्यार्थी मित्रांनो डेफिनेटली क्वेश्चन नोट करा, कारण याचा आन्सर एनसीआरटीत नाही. PYQ का पाहिजे तर याच्यासाठी पाहिजे. आता एनसीआरटी जर तुम्ही पाहिलं तर पेज नंबर 54 वर तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल. पेज नंबर 54 वर त्यांनी असं म्हणलंय, रेस्पिरेशन टेक्स प्लेस थ्रू द गिल्स. पण अगोदरचा जो क्वेश्चन होता 2017चा क्वेश्चन होता, यांनी आन्सर दिलाय फॅरिंग्स विथ द गिल स्लिट. कॉर्डेटचे महत्वाचे 3 कॅरेक्टर. नंबर 1 प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड ऍट एनी स्टेज ऑफ लाईफ. नंबर 2 प्रेझेन्स ऑफ हॅलोडार्सल नर्व्ह कॉर्ड, आणि प्रेझेन्स नंबर 3 प्रेझेन्स ऑफ फॅरेंजियल गिल स्लिट, पेअर्ड फॅरेंजियल गिल स्लिट. ऍक्च्युली याला फॅरिंग्स आहे विथ गिल स्लिट. ओके, सो दिस कॅरेक्टर इज शेअर्ड बाय हेमिकॉर्डेट. ऍक्च्युली हेमिकॉर्डेटला आपण कनेक्टिंग लिंक म्हणतो. नॉन कॉर्डेटचे पण काही कॅरेक्टर आहेत, कॉर्डेटचे पण काही कॅरेक्टर आहेत. नॉन कॉर्डेटचे कुठले कॅरेक्टर बघायला गेले तर नोटोकॉर्ड नाही. कॉर्डेटचं कुठलं कॅरेक्टर, नोटोकॉर्ड सारखं काहीतरी स्टोमोकॉर्ड, इंटरमिडिएट कॅरेक्टर आलं. पोस्ट अॅनल टेल नाही, नॉन कॉर्डेटचं कॅरेक्टर, आणि गिल स्लिट आहेत, कुणाचं कॅरेक्टर, कॉर्डेटचं. आणि काही भाग डॉर्सल, काही नर्वस सिस्टीमचा भाग डॉर्सल साइडला, काही भाग नर्वस सिस्टीमचा व्हेंट्रल साइडला. सो हेमिकॉर्डेटचा कनेक्टिंग लिंक आहे. तुमच्या एनसीआरटीत याचं उत्तर भेटणार नाही, पण PYQ मध्ये याचं आन्सर असं दिलंय, फॅरिंग्स विथ गिल स्लिट्स. ठीक आहे, नोट करा, एनसीआरटी मध्ये लिहून ठेवा. मी जेव्हा जेव्हा वर्गात हा पार्ट शिकवतो तेव्हा हा पॉइंट सांगतो, आणि एनसीआरटी मध्ये हा वेगळा पॉइंट लिहायला सांगतो मी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग एनिमल इज नॉट होमियोथम. मॅक्रोपस, कांगारू हा कोण आहे, मॅमल आहे, होमियोथम आहे. चिलॉन टर्टल आहे, हा रेप्टाइल आहे, हा खरं तर कोण असायला पाहिजे, होमियोथम नाही, हा पॉयकिलोथम आहे. आपला आन्सर हेच आहे, तरी पण पुढे जाऊन बघूयात. कॅमिलियस, कॅमल, कॅमल मॅमल आहे, म्हणजे हा होमियोथम आहे, आणि सिटॅक्युला बर्ड आहे, होमियोथम आहे. सो आपला आन्सर काय, चिलॉन. ओके, रेप्टिलिया, रेप्टिलिया कोण असतात, पॉयकिलोथम. आणि तुम्हाला इकडे भेटेल बघा आन्सर याचं एक्झाम्पल मध्ये. पहिलंच एक्झाम्पल आहे चिलॉन टर्टल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. In case of puriferum, the spongocoel is lined with the flagellated cells called as. इथं बघा त्यांनी काय म्हणलंय, this pathway of water transport is helpful in food gathering, respiratory exchange and removal of gases. Choanocyte, that is choanocyte, त्याला दुसरं नाव आहे बघा कॉलर सेल्स, choanocytes. ओके, हे बघा choanocytes or collar cell line the spongocoel, choanocyte or collar cell असं त्याचं नाव आहे. ओके, सो तुम्हाला आन्सर याचं भेटून जाईल, त्याला नाव आहे choanocytes or collar cells. नेक्स्ट क्वेश्चन बघा. जॉलेस फिश which lays eggs in fresh water and whose amniotic larvae after metamorphosis return to ocean. आता हे आपल्याला पेज नंबर 56 वर सायक्लोस्टोमॅटाचं इन्फॉर्मेशन दिलेलं बघा. एनसीआरटी काय म्हणतं बघा, सायक्लोस्टोमॅटाच्या बाबतीत एनसीआरटी काय म्हणतं, सायक्लोस्टोम्स आर मराइन बट मायग्रेट फॉर स्पॉनिंग टू फ्रेश वॉटर. आफ्टर स्पॉनिंग विदिन फ्यू डेज दे डाय. दे आर लार्वे आफ्टर मेटामॉर्फोसिस रिटर्न टू ओशन. आता याच्यामध्ये कन्फ्युजनचा पार्ट असा आहे, हे इन्फॉर्मेशन सगळ्या सायक्लोस्टोम साठी लिहिलंय. सायक्लोस्टोमचे एक्झाम्पल आपल्याला 2 आहेत, पेट्रोमायझॉन लॅम्प्रे अँड मिक्झिन, दॅट इज हॅगफिश. आणि एक्झाम्पल आपल्याला जे काही क्वेश्चन दिले याच्यात दोन्ही एक्झाम्पल आहेत, पेट्रोमायझॉन आणि मिक्झिन. सो यातलं करेक्ट आन्सर तुम्हाला वाटेल ह्या दोन्ही पैकी कुठलंही असेल तर दोन्ही बरोबर असेल असं वाटेल. लक्षात घ्या, PYQ आलेलं आहे आणि करेक्ट आन्सर त्याला दिलं पेट्रोमायझॉन. सो हे जे काही मायग्रेशन आहे फ्रेश वॉटरला स्पॉनिंग साठी, एग लेइंग साठी, रिप्रोडक्शन साठी, पर्टिक्युलरली पेट्रोमायझॉन मध्ये. ओके, पर्टिक्युलरली कुणामध्ये आहे, पेट्रोमायझॉन. पर्टिक्युलरली हा पॉइंट तुम्ही नोट करून घ्यावा. ओके, नाउ नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन, वन ऑफ द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ फायलम आर्थ्रोपोडा इज. आता ह्याचा आन्सर तुम्हाला कुठे एनसीआरटी मध्ये भेटणार नाही, याच्यासाठी तुम्हाला एनसीआरटी एक्झाम्पलर वाचावं लागेल. आणि जर तुम्ही आता एनसीआरटी तुमच्या डोळ्यासमोर असेल, एक्झाम्पल लिहून ठेवा, सिल्वर फिश. सिल्वर फिश इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ आर्थ्रोपोडा. नेक्स्ट क्वेश्चन,
Select the taxon mentioned that represent both marine and freshwater species. इकायनोडर्म फक्त आणि फक्त मराईन वॉटरला आहेत. सिफॅलोकॉर्डेटा, युरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा पुस्तक काय म्हणतं त्याला एकत्रित आपण म्हणतो प्रोटोकॉर्डेटा. दे आर एक्सक्लुझिव्हली मराईन, ते फक्त आणि फक्त मराईन आहेत. आणि टिनोफोरा. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज मराईन कार्टिलेजिनस. कार्टिलेजिनस दॅट इज कॉन्ड्रिस्थाइस. मराईन वॉटरला राहणारं कॉन्ड्रिस्थाइस दॅट कॅन प्रोड्यूस इलेक्ट्रिक करंट. आता एक्झाम्पल काय दिलेत बघा. प्रेस्टिस सॉफिश आहे, ट्रायगॉन, स्टिंग रे, टॉर्पेडो इलेक्ट्रिक रे आपण त्याला म्हणतो. आणि स्कोलिओडॉन. स्कोलिओडॉन कोण आहे? डॉगफिश. आता एनसीईआरटी मध्ये पेज नंबर 57 वर काय दिले बघा. सम ऑफ देम हॅव इलेक्ट्रिक ऑर्गन लाईक टॉर्पेडो. सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. एनसीईआरटीच्या लाईन मध्ये त्याचा आन्सर आहे टॉर्पेडो. आपला आन्सर बी असेल. नाव लास्ट क्वेश्चन फ्रॉम टॉपिक एनिमल किंगडम इज match the column of animal with the characteristics, that is column second, and the phylum class to which they belong. Limulus king crab है, arthropod है. Limulus body covered by chitinous exoskeleton, arthropod है, correct है. पण म्हणले ते फिश आहे, पायसेस आहे, चुकीचं आहे. अडम्सिया. अडम्सिया कोण आहे? सी अनिमोन, रेडियली सिमेट्रिकल, निरारी आहे, करेक्ट आहे. पण म्हटले पोरीफेरा, सिलेंट्रेट आहे ना तो. पेट्रोमायझॉन, एक्टोपॅरासाइट, सायक्लोस्टोमेटा. यस, दिस इज करेक्ट. पेज नंबर 56 वर बघा. सायक्लोस्टोमेटाचं जे एक्झाम्पल दिले बघा. ऑल लिव्हिंग मेंबर्स ऑफ सायक्लोस्टोमेटा आर एक्टोपॅरासाइट ऑन सम फिश. बरोबर. आणि एक्झाम्पल काय दिले बघा. एक्झाम्पल पेट्रोमायझॉन, लॅम्प्रे, मिक्झिन, हॅगफिश. सी करेक्ट आहे. इचिओफिश. इचिओफिश कोण आहे? आम्फिबिया, लिम्बलेस आम्फिबिया. टेरेस्ट्रियल म्हणलंय आणि तो रेप्टिलिया म्हणलंय. इनकरेक्ट. सो करेक्ट आन्सर यातलं तिसरं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पीवायक्यू मधून आपण बरंच काही शिकणार आहोत. पीवायक्यू प्रॅक्टिस करा. काही नवीन इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहायला मिळेल. इम्पॉर्टंट पार्ट सुद्धा कळणार आहे आणि तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होणार आहे. लवकरच भेटूया पुढच्या टॉपिक मध्ये. थँक्यू.